नुकतंच लग्न झालं. आनंदात माहेरी निघाली. पण घरी पोचली ती जिवंत नाही. पोचला तो तिचा मृत्यू. या नव्या नवरीसोबत नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमधून पाहू. काही तासांपूर्वी जिने 7 फेरे घेतले होते, 7 जन्म एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या, आयुष्यभर साथ देण्याची वचनं दिली होती, तीच नवरी काही तासात या जगाचा निरोप घेऊन गेली. तिच्या हातावरची मेहंदी अजूनही गडद होती, अंगावरची हळद अजूनही ताजी होती. पण नियतीने तिच्यावर असा डाव टाकला की संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. पहिल्याच मुळाला माहेरी जाणाऱ्या या नवरीचा असा थरारक अपघात झाला की ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा येतो. हा आक्रोश, हे अश्रू, ही वेदना शब्दात मांडणं कठीण आहे. एका क्षणात सगळं काही बदलून गेलं. जिच्यासोबत आयुष्यभर राहायचं होतं तीच अचानक सोडून गेल्यावर त्या नवरदेवावर काय बीतली असेल याची कल्पनाही करवत नाही. तुमच्या स्क्रीनवर दिसणारं हे हसतमुख जोडपं, या नवरीचं नाव आहे पूजा वाघळकर. पूजा मूळची अकोल्याची. तिचं लग्न गुजरातच्या वापी येथे ठरलं होतं. लग्न सोहळा अगदी आनंदात, उत्साहात पार पडला. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. पूजा खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याची स्वप्न स्पष्ट दिसत होती. नवीन घर, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या. सासरच्या लोकांना आनंदात ठेवायचं, आयुष्य सुंदर बनवायचं, हे सगळं मनात घेऊन पूजा तिचं आयुष्य सुरू करत होती. पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं. रिसेप्शन उरकून पूजा माहेरी जाण्यासाठी निघाली. पूजाला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचं संपूर्ण कुटुंब वापीला आलं होतं. तिचा भाऊ, वडील, बहिणी, नातेवाईक सगळेच आनंदात होते. लग्नाचा कार्यक्रम संपला आणि रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वाघळकर कुटुंब अकोल्याच्या दिशेने रवाना झालं. प्रवास सुरू झाला. गाडीत हशा, गप्पा, आठवणी, नव्या आयुष्याच्या गोष्टी. काही वेळाने सगळ्यांनी थोडं खाणं केलं, चहा घेतला. काही जण झोपले, काही जण जागे होते. ड्रायव्हरही थोडा थकलेला होता, म्हणून त्याला थोडी विश्रांती दिली गेली. रात्र गडद होत चालली होती. हायवेवर शांतता होती. पण ही शांतता वादळाची चाहूल देणारी होती, हे कुणालाच माहीत नव्हतं. गाडी भुसावळच्या वराड सीमेजवळ पोहोचली आणि अचानक सगळं काही बदललं. क्षणभरात गाडीचं पुढचं चाक निखळलं. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं. सुसाट वेगाने धावणारी गाडी थेट समोरच्या ट्रकवर जाऊन धडकली. एका क्षणात आनंदाचा प्रवास दुःखाच्या खोल गर्तेत कोसळला. गाडीत किंकाळ्या घुमू लागल्या. रक्ताचा सडा पडला. जखमी लोक वेदनेने विव्हळत होते. कोणाला काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं. पण त्या काळाने 3 जीव आपल्या सोबत नेले. त्यातली एक होती नवरी पूजा वाघळकर. तिच्यासोबत दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचाही मृत्यू झाला. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतदेहही तिथेच नेण्यात आले. आणि तिथून पुढे सुरू झाला आक्रोश. ज्या हातांवर मेहंदी अजून फिकी पडली नव्हती, त्या हातांवर आता रक्ताचे डाग होते. ज्या अंगावर नवरीचा साज होता, तिथे आता कफन पांघरलं गेलं होतं. ज्या भावाने बहिणीला सासरी निरोप देताना डोळ्यांत अश्रू आणले होते, त्याच भावाला काही तासात बहिणीचा मृतदेह पाहावा लागला. कुटुंबातील सदस्य सांगतात, आम्ही अकोल्यावरून आलो होतो. कालच आलो होतो. आता ताईला घेऊन घरी जात होतो. अचानक अपघात झाला. आम्हाला काहीच समजलं नाही. गाडी कशी घसरली, कसं घडलं, काहीच कळलं नाही. गाडीत एकूण 12 जण होते. त्यापैकी 4 ते 5 जण जखमी झाले आणि 3 जणांचा मृत्यू झाला. पूजाचा भाऊ सांगतो, लग्न 26 एप्रिलला झालं. आम्ही तिला परत घेऊन चाललो होतो आणि हा अपघात झाला. एका क्षणात सगळं संपलं. ही घटना ऐकून प्रत्येकाचं मन सुन्न होतं. ज्या घरात लग्नाची लगबग होती, तिथे आता शोककळा पसरली आहे. जिथे ढोल ताशे वाजत होते, तिथे आता रडण्याचे आवाज आहेत. पूजासोबत संसार सुरू करणाऱ्या त्या नवरदेवावर
काय बीतली असेल हा विचारही अंगावर काटा आणतो. एका हसत्या खेळत्या संसाराची सुरुवात होण्याआधीच नियतीने तो संपवला. ही घटना फक्त एक अपघात नाही, ही एक शिकवण आहे. प्रवास करताना आपण किती निष्काळजी असतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. रात्रीचा प्रवास करताना ड्रायव्हरने पुरेशी झोप घेतली आहे का? गाडीची स्थिती व्यवस्थित आहे का? टायर, ब्रेक सर्व काही नीट आहे का याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोचणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मागे आपली वाट पाहणारे लोक असतात. आज पूजा वाघळकर या जगात नाही, पण तिची ही घटना अनेकांना सावध करून जाईल. असं दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा.